प्रकाशाचा ध्यास आणि आनंदाचा प्रवास। फार वर्षांपूर्वी एका लहानशा गावात जिथे हिरवीगार शेतं आणि शांत वाहणाऱ्या नद्या होत्या, तिथे एक लहान रोपटे उगवले। इतर रोपट्यांसारखेच ते दिसत होते, पण त्याच्या मनात एक वेगळीच ओढ होती, प्रकाशाची ओढ। त्याला दिवसा सूर्य दिसायचा आणि रात्री चांदण्या, पण त्याचे मन त्या तेजाकडे आकर्षित व्हायचे, जणू काही तो प्रकाशच त्याचे जीवन होते। इतिहास साक्षी आहे की मानवाने नेहमी प्रकाशाचा शोध घेतला आहे। अंधारातून उजेडाकडे जाण्याची, अज्ञात गोष्टींना जाणून घेण्याची त्याची नैसर्गिक इच्छा आहे। याच इच्छेमुळे अनेक शोध लागले, कला आणि संस्कृती विकसित झाली। त्या लहान रोपट्याच्या मनातही तीच आदिम ओढ होती। कालांतराने ते रोपटे मोठे झाले आणि त्याला सुंदर पिवळी फुले आली। ते आता एक सूर्यफूल बनले होते। त्याची एक खास सवय होती, दिवसभर ते सूर्याच्या दिशेने आपले तोंड फिरवायचे। सूर्य पूर्वेला उगवला की त्याचे फूल पूर्वेकडे, माथ्यावर आला की आकाशाकडे आणि पश्चिमेला मावळला की पश्चिमेकडे वळायचे, जणू काही ते आपल्या प्रियकराला शोधत होते, त्याच्या तेजात न्हावून निघण्यासाठी आतुर होते। आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा या साध्या गोष्टी विसरून जातो। आपल्याला प्रकाश दिसतो, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही। आपली नजर क्षितिजावर असते, भविष्याच्या अज्ञात वाटांवर असते, पण वर्तमानातील सौंदर्य आणि साधे आनंद आपण गमावून बसतो। सूर्यफूल आपल्याला शिकवते की जिथे प्रकाश आहे तिथे जीवन आहे आणि आनंदाचा मार्गही तिथेच आहे। सूर्यफूल रात्रभर शांत उभे राहते, अंधाराला सामोरे जाते। त्याला भीती वाटत असेल, पण त्याची निष्ठा कमी होत नाही। त्याला माहीत असते की रात्र संपणार आहे आणि पुन्हा प्रकाश येणार आहे। हे आपल्याला शिकवते की जीवनात अडचणी येतात, दुःख येतात, अंधार दाटून येतो, पण त्यावर मात करण्याची शक्ती आपल्यात असते। उद्याचा सूर्योदय नक्की होणार आहे, या आशेवर जगणे हेच जीवनाचे सौंदर्य आहे। आता भविष्य बघा। वैज्ञानिकांनी शोधले आहे की वनस्पतींमध्येही एक प्रकारची जाणीव असते। त्यांना प्रकाशाची दिशा कळते। ते वातावरणातील बदलांना प्रतिसाद देतात। कदाचित त्या लहान सूर्यफुलाच्या मनातही काहीतरी विचार असतील, काहीतरी भावना असतील। ते फक्त एक यांत्रिक क्रिया करत नसेल, तर ते खऱ्या अर्थाने त्या प्रकाशाला अनुभवत असेल। आपल्या आयुष्यातही असेच आहे। आपण जे काम करतो त्यात जर आपली आवड असेल, आपली निष्ठा असेल, तर ते काम फक्त एक कर्तव्य राहत नाही, तर तो आपल्या जीवनाचा एक भाग बनतो। जसे सूर्यफूल प्रकाशाशिवाय जगू शकत नाही, तसेच आपल्याला आपल्या ध्येयांशिवाय, आपल्या आवडीच्या कामाशिवाय खरी खुशी मिळू शकत नाही। जग वेगाने बदलत आहे, तंत्रज्ञान वाढत आहे, नवीन संधी येत आहेत, पण मानवी स्वभाव आणि आनंदाची मूलभूत गरज तीच आहे। आपल्याला प्रेम हवे आहे, आपुलकी हवी आहे आणि आपल्या कामात समाधान हवे आहे। सूर्यफूल आपल्याला हेच शिकवते। ते कोणाशी स्पर्धा करत नाही, फक्त आपल्या ध्येयावर, प्रकाशावर लक्ष केंद्रित करते आणि त्याच दिशेने वाटचाल करते। जगण्याकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन म्हणजे वर्तमानात जगणे, भूतकाळातील चुका आणि भविष्यातील चिंता सोडून देणे। सूर्यफूल आजच्या दिवसातील सूर्याच्या तेजात आनंदी आहे। ते उद्याच्या सूर्याची काळजी करत नाही आणि कालच्या मावळलेल्या सूर्याचा शोक करत नाही। आपणही तसेच जगू शकतो, प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊ शकतो आणि आपल्या कामाला एक नवीन उत्साह देऊ शकतो। म्हणून मित्रांनो, आजपासून ठरवा, ज्या कामात तुम्हाला आनंद मिळतो ते काम करा। ज्या दिशेला तुमचा आत्मा तुम्हाला घेऊन जातो त्या दिशेने चाला। अडचणी येतील, अंधार दिसेल, पण प्रकाशावर विश्वास ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा। तुमच्यातही एक सूर्यफूल आहे जे प्रत्येक परिस्थितीत प्रकाशाकडे वळण्याची क्षमता ठेवते। आणि लक्षात ठेवा, आनंद बाहेर नाही, तो तुमच्या आत आहे। जसा सूर्यप्रकाश सूर्यफुलाला बाहेरून ऊर्जा देतो, त्याचप्रमाणे तुमच्या आत दडलेली सकारात्मकता तुम्हाला आनंदी ठेवू शकते। फक्त तिला जागृत करण्याची गरज आहे। उठा आणि तुमच्या दिवसाची सुरुवात एका नवीन उत्साहाने करा। तुमच्या कामाला एक नवीन दृष्टिकोन द्या आणि जगाला तुमच्यातील सूर्यफूल दाखवा।